नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे भाजके डाळ आणि 2 लिंबापासून काय पदार्थ बनतोय पहा. अगदी सोपं, तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे. नक्कीच पहा, कमी वेळात होतो आणि खूप टेस्टी लागतो. तर इथे पहा, मी आता डाळ भाजून घेतलेली भाजकीच डाळ आहे ती, पण जरा तिची ती थोडीशी नमी असते, तिच्यात थोडंफार हे असतं, काढून टाकते जरासं. थोडीशी भाजलेली आहे पहा मी. गरम करून घ्यायची जराशी. आणि हे बघा, आता परत त्याच्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागतं पहा तुम्ही. तर ही डाळ मी जवळजवळ घेतली आहे 1 वाटी भरून. तर आता पहा मी काय घालते, मिरच्या घेते आता. तर ह्या काश्मीरी मिरच्या आहेत, ह्या घ्यायच्यात. आणि ह्या पण जराशा म्हणजे अशाच कोरड्या भाजायच्यात आपल्याला. तेल बिलकुल टाकायचं नाही त्याच्यात, कोरड्याच भाजून घ्यायच्यात आपल्याला. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने भाजते. जास्त पण नाही भाजायच्या, अगदी त्याचा ओलावा गेला पाहिजे फक्त एवढ्याच भाजायच्या. थोड्याशा अशा तांबूस रंग म्हणजे आला पाहिजे त्याला थोडा, तेवढे भाजलेले आहेत मी. एक अर्धा मिनिट भाजलेले आहे. तर हे पहा, आता परत आणखीन काय लागते पहा. खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी खोबरं आहे आपलं, ते पण भाजून घेते. ह्याला पण छान असं तांबूस सरासा रंग आला पाहिजे. जास्त करपायचं नाही किंवा व्यवस्थिशीर असं भाजून घ्यायचं त्याला. बारीक गॅस करून मिनिटभर भाजून घ्यायचं आणि मग परत काढून ठेवायचं थंड व्हायला तिकडे. बारीक गॅस करून आता मी परत थंड करून घेते. दुसऱ्या भांड्यात एका थंड व्हायला ठेवलेलं आहे. परत आता पुढे एवढा भरपूर सारा लसूण आहे माझ्याकडं, सोललेला आहे, काही थोडासा बिन सोललेला पण आहे. असाच टाकायचा आणि तो बी छान असा भाजून घ्यायचा मस्त. त्याला पण त्याची पण नमी गेली पाहिजे, अशा पद्धतीने भाजायचा त्याला. ही रेसिपी एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्कीच कधीच केली नसेल अशा पद्धतीने, तर तुम्ही नक्कीच करून पहा. ही पदार्थ काय बनतो ते पहा तुम्ही. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही, पण फार आठवणीतली आहे हा पदार्थ. ह्याला पण चांगलं मिनिटभर भाजलेलं आहे मी. प्रत्येक गोष्ट भाजली ना तर छान लागते पण, आणि सुगंध पण सुटतो त्या रेसिपीला. म्हणून कधी पण व्यवस्थिशीर भाजायची, करपून तर द्यायची नाही. इथे 1 चमचाभर ओवा नाही, ते जिरं घातलेलं आहे. हे पण भाजायचं छान. ह्याला काय एवढी जास्त सामग्री पण लागत नाही, थोड्याच सामग्रीत आहे, पण फार चविष्ट आहे, खूप छान लागती. हे बघा, आता छान आता दोन्ही पण भाजलेले आहे. आता मी हे मिक्सरचं भांडे घेते. हे पहा, आता आपण डाळ भाजली होती ना पहिली, ती वाटून घेऊया. त्याच्यात खोबरं टाकूया. आणि ह्याला वाटून घेऊया. बिना पाणी घालता किंवा बिना म्हणजे काहीच नाही, असंच कोरडी वाटायची आपल्याला. थोडंसं फिरवलं तरी होईल, लगेच बारीक होतं. हे झालेलं आहे बारीक. आणि इथे मी आता हे दुसरं पण घातलेलं आहे. सर्व जिन्नस ह्या पण वाटून घेतलेल्या आहेत. आता हे पण डाळ आणि खोबरं हे पण त्याच्यात टाकून घेते परत. हे पहा, आता ह्याला परत वाटून घेते मी. आता हे लिंबू घेतले होते आपण 2, हे 2 लिंबू मी कापून घेते पहिली. आणि आता लिंबू पिळायचंच हे घेते. याच्यात आपल्याला लिंबू पिळून टाकायचं आपल्याला. हे पहा,
अशा पद्धतीने 2 लिंब टाकायचे. एवढ्या याला पुरेसे आहेत 2 लिंब. समजा तुमच्याकडे नसले लिंबू तर तुम्ही चिंच पण टाकू शकता. लिंबाने छान म्हणजे रिझल्ट लागतो त्या रेसिपीचा. चव छान येते म्हणून लिंबू घालायचं. आता तर बाजारात भरपूर लिंबू आलेले आहेत. खूप अप्रतिम टेस्ट आणि ही बनलेली आहे. तुम्ही नक्कीच पहा. कधीच नसन केली ही पदार्थ हा एवढा छान झालेला आहे. आता ही 4ही लिंब पाकळ्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. सगळं पिळून पाणी त्याचं काढलेलं आहे. त्याच्यात मला 1 चमचावर साखर टाकायची. 1 चमचावर साखर टाकलेली आहे. आणि हे लिंबू म्हणजे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. एवढ्या याला किती मीठ लागतं ते मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला बिलकुल पाणी वापरलं नाही आपण ना. 2 चमचे छोटेसे आपले तेल टाकणार आहे मी त्याच्यात. हे बघा छोटे 2 चमचे तेल टाकते. आता हे वाटून घ्यायचं आपल्याला. हे पहा घेतलेलं आहे वाटून. आता मी हे सर्व ना एका भांड्यात ओतणार आहे. म्हणजे आता ते आहे ना आपलं भाजलेल्याची पात्र त्याच्यात ओतून घेते. हे बघा छान झालेलं आहे मस्त. आणि हे आता खाली मिक्स ओतते त्याच्यामध्ये. म्हणजे सर्व काही मिक्स झालं का आपलं पाहूया. ते बघा छान मिक्स झालेलं आहे. आणि मी आता त्याच्यात ओतलेलं आहे. जराशा गुठळ्या आहेत ना त्याच्या जरा थोड्या फोडून घ्यायच्या. तर मैत्रिणींनी ही मी बनवते चटणी. तर ही चटणी एवढी अप्रतिम आहे ना. ही 4 महिने टिकू शकते आणि एवढी टेस्टी लागते. तुम्ही अशी जरी नुसती खाल्ली ना तोंडावर ठेवून बघा बनवून झाल्यावर एवढी टेस्टी लागते ना. स्वाद किती दिवस असं दिवसभर तोंडात त्याचा रेंगळतो आणि एवढी टेस्टी लागते. तुम्ही म्हणजे ताटाच्या बाजूला तोंडी लावण्यासाठी बी घेऊ शकता. तुम्ही मुलांना टिफिनला चपातीवर लावलं तरी चालेल. ते पण देऊ शकता. म्हणजे एवढी तिखट तर म्हणजे नाहीच ती, पण चव एवढी तिला आहे ना. तर नक्कीच ही पद्धत एकदा चटणीची करून पहा. डाळ आणि लिंबापासून ती बनवलेली भाजकी डाळ आहे ती भेटते ना फुटाण्याची सारखी डाळ. डाळा म्हणतात त्याला. ती डाळा घालून केलेली ही चटणी फार अप्रतिम लागते. खूप टेस्टी आहे. नक्कीच बनवून पहा एकदा. खरंच जबरदस्त आहे. कधी पण खाऊ शकता तुम्ही. अशी चटणी आहे ती. आणि कशाबरोबर बी खाऊ शकता तुम्ही. पाव किंवा बटाटा वडा किंवा भजी किंवा असं चपाती किंवा ब्रेडला लावलेली म्हणजे भरपूर जागी ही कामाला येणारी ही चटणी खूप अप्रतिम टेस्टवाली चटणी आहे. नक्कीच बनवून पहा ही चटणी. एकदा तरी बनवून टेस्ट करू शकता तुम्ही. एका लिंबाची पण बनवू शकता. कमी सामग्री घालायची थोडीशी आणि बनवून पाहायची. खूप टेस्टी बोली का तर खूप टेस्टी लागते ही चटणी. तर तुम्हाला ही चटणी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असेल तर खरंच एकदा ट्राय नक्कीच मात्र करा. आणि ही चटणी ना प्रत्येकाच्या घरात बनलीच पाहिजे. ताटाची शोभा वाढवणारी ही चटणी फार अप्रतिम टेस्ट. रंगही सुंदर तिचा आहे आणि दिसायला खूप देखणी दिसती. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला परत भेटूया. बाय.